तर आज आपण शिवणार आहोत हा असा मटका गळा। तर हा कटिंग कसा करायचा आणि शिवायचा कसा हे पूर्ण आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर आज आपण शिकणार आहोत मटका गळा कसा शिवायचा। त्यासाठी आपल्याला एका ब्लाउजचे मागच्या बाजूचे माप लागणार। तर ब्लाउजची उंची घ्यायची आहे आपल्याला। ब्लाउजची उंची आहे 13, मागच्या गळ्याची उंची आहे 8.5, शोल्डर आहे 10 आणि गळा आहे 6 आणि मोंढा आहे 6 आणि पहिल्या हुकापासून तर मोंढ्याच्या शेवटच्या भागापर्यंत माप आहे। हे माप छातीचे आपले 9.5। त्यासाठी आता आपल्याला लागणार आहे एक कापड। ह्याची डबल घडी करायची आहे आपल्याला। आता उंचीचं माप आपलं 13 आलं होतं, तर खालचं 1.5 इंच शिवण्यात जाणार आणि वरचं 1.5 इंच शिवण्यात जाणार, म्हणून ही याची उंची घेतली 13.5 आणि गळा घेतला आहे आपण 8.5। तर गळ्याचं जेवढं माप घेतलं तेवढंच असू द्यायचं। चेस्ट होती आपली 9.5, तर 9.5 मधून 1 इंच आपल्याला मार्जिन सोडायची आहे आणि 1 इंच आपल्याला मागच्या बाजूचे जे टक्स जातील त्यासाठी 1 इंच, तर असं 2 इंच एक्स्ट्रा घेऊन हे टाकलं आपण चेस्टचं 11.5 माप। पुन्हा ह्या साईडनं 13, आपला मोंढा 6 होता, 6 वर मार, इकडनं 11.5, हा आपला झाला चौकोन तयार। या चौकोनात आपल्याला मागच्या बाजूचा गळा कट करायचा आहे। त्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे। आता इथे तर आपलं शोल्डर भरलं होतं 10 आणि शिवण्यात जाणार 1.5 इंच इकडनं आणि 1.5 इंच मोंढ्याकडनं, म्हणून अर्धा इंच आपण हे एक्स्ट्रा घेतला 5.5 आणि आपला गळा होता 6, त्यामुळे गळा जेवढा मापात घेतला तेवढाच घ्यायचा। तर 6च्या निम्म 3 इंच उंची होती गळ्याची 8.5, मोंढा 6 आणि मागच्या बाजूच्या मोंढ्यातून कॉर्नरमधून आपल्याला हे 1.25 इंच हा तिरकस कट घ्यायचा आहे। तिथे ही मार्क करायची 1 2 3, हे 3 पॉईंट आपल्याला राऊंडमध्ये अर्ध गोलाकारामध्ये जोडायचे आहेत। हे सरळ इथे आणि आता ह्या आकारामध्ये आपल्याला या चौकोनी आकारामध्ये मटका गळा कट करायचा आहे। गळा थोडासा ह्या सरळ रेषेच्या अर्धा इंच बाहेर गेला तरी चालेल। तर हा आखलेला आकार आपण पूर्ण कापून घेऊया। त्या आकाराला आतमध्ये फोल्ड करण्यासाठी एक कापड लागणार आहे, ते आपण ह्यातून काढून घेऊ। हा आता आपल्याला शिवताना ह्याच्यावर असा ठेवून हे पूर्ण ही बाजू आपल्याला अशी शिवून घ्यायची आहे। तर कॅनव्हास पेपर लागणार आहे आपल्याला। पहिले याला कॅनव्हास पेपरला मधून फोल्ड पाडून घ्यायची, जेणेकरून आपल्याला गळा शिवताना त्याचं एक सेंटर सापडेल आणि त्यावर हे कापड ठेवायचं आहे। त्या कापडाला सुद्धा एक सेंटर काढून घेण्यासाठी फोल्ड करायची।
ही जी फोल्ड आहे ही फोल्ड कॅनव्हास पेपरच्या फोल्डवर ठेवून द्यायची. सर्वात पहिले कॅनव्हास पेपर, त्यानंतर त्यावर अस्तरचा कापड, तर त्यावर आपण कटिंग केलेला कापड, त्यालाही हे मध्ये एक फोल्ड आहे, ह्या फोल्डवर फोल्ड घ्यायच्या सगळ्या, म्हणजे खालचं कापड सगळ्या बाजूने एकसारखं येईल. आणि बस आता हे असा आकार शिवून घ्यायचा आहे. शिवताना बरोबर कटिंग केलेल्या कापडापासून 1/2 इंच आतमध्ये टीप घ्यायची. हा झाला आपला आकार, मटका आकार शिवून. आता हे कटिंग करून घ्यायचं आहे. मागच्या बाजूने आता असं होईल. त्यात हे बरोबर हा कॅनव्हास बरोबर 1 इंच गळ्याच्या अंतराने किंवा अर्धा इंच अंतराने सोडून कट करून घ्यायचा. गळ्याच्या अर्धा 1 इंच अंतराने आपण कॅनव्हास कापून घेतला पूर्ण चौकोनी, आणि अस्तरचा जो कापड होता हा लावलेला, हा सुद्धा अर्धा इंच अंतराने कॅनव्हास पेपरच्या अर्धा इंच अंतराने कापला. आता हा आपल्याला असा पूर्ण याला हा असा पूर्ण शिवून घ्यायचा आहे. अस्तरचा कापड या कॅनव्हासला आपण असा पूर्ण शिवून घेतला आहे हा चौकोनी. आता हा जिथे जिथे गोल राऊंड आहेत तिथे पूर्ण आपल्याला कट द्यायचे आहेत, जेणेकरून जेव्हा आपण फोल्ड करू कापड तेव्हा ते व्यवस्थित गोल फोल्ड केला जाईल. हे पूर्ण कट द्यायचे आहेत आपल्याला, टीपला थोडेसे अंतराने, टीपच्या अलीकडून. हे आपले झाले कट देऊन आता याला पलटून घ्यायचं. व्यवस्थित पलटून घ्या. अस्तर आणि कॅनव्हास पेपर आपण पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घेतला आहे. त्यानंतर हा गळा असा दिसेल आपला. हे आतमध्ये पूर्ण फोल्ड करून घेतला. आता याला बारीक पूर्ण आपल्याला अशी टीप मारून घ्यायची. हे आपण बारीक टीप मारून घेतली, आणि हा जो कॅनव्हासचा अस्तरचा कापड होता हा खुला, याला पण 5 नंबरची टीपनी हे असं वरतून एक चौकोनी टीप मारून घेतली, जेणेकरून तो इकडे तिकडे हलणार नाही. आता हा झाला आपला मटका गळा पूर्ण तयार झालेला. आता आपल्याला मागचे टक्स घ्यायचे आहेत. तर हे टक्स गळा जिथे आहे त्याच्याबरोबर 1 इंच अलीकडून घ्यायचे आहेत आपल्याला. 1 इंच अलीकडून स्ट्रेट असे या भागात घ्यायचे आहेत, आणि फक्त 4 इंच उंच घ्यायचे आहेत. हे इथून 1 इंच सरळ, पण इथे उंचीला इथे फक्त 4 इंच, आणि फोल्डचं माप राहील आपलं अर्धा इंच. हे असे टक्स घ्यायचे आहेत आपल्याला आतल्या बाजूने.
सेम हाच टक्स एक गळ्याच्या इकडच्या बाजूने व एक गळ्याच्या दुसऱ्या बाजूने घ्यायचा आपल्याला. हा झाला आपला दोन्ही टक्स, गळ्याच्या दोन्ही साईडचे टक्स. आता याला आपल्याला फोल्डिंग पट्टी टाकायची आहे. मागच्या बाजूला आता एक फोल्ड पट्टी टाकायची आहे आपल्याला. तिला एक दाब टीप द्यायची. उलट्या बाजूने करून हिला आता फोल्ड करायचं. म्हणजे ही पट्टी 1 इंचाची होईल. आता ही आतमध्ये दुमडवून घ्यायची आणि इथे 5 नंबरची टीप मारायची. उलट्या साईडने ही पट्टी आपण पूर्ण दुमडून हिला 5 नंबरची टीप दिली. पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर आपल्याला हिला हात शिलाई करून घ्यायची आहे. हा आपला झाला गळा तयार. आता याला आपण लावूया लेस. आता आपला गळा शिवून झालेला आहे. आता याला आपल्याला लेस लावायची आहे आणि इथे 2 बंद टाकायचे आहेत. तर ही आपण अशी लेस लावून घेणार आहोत पूर्ण गळ्याला. ही झाली आपली गळ्याला लावलेली लेस. आता बघा छान आकार दिसतोय. आता इथे आपल्याला 2 बंद लावायचे. ब्लाऊजचे मागचे बंद तयार करण्यासाठी आपल्याला तिरप्या 2 पट्ट्या कट केल्या आहेत आपण. ह्या अशा ताणल्या पाहिजे अशा. या 2 पट्ट्यांचे आपल्याला बंद तयार करायचे. तर बंद कसे तयार करायचे, हा भाग इथे बंद करून घ्यायचा आणि 1/2 इंचाच्याही कमी अंतर सोडून इथून आपल्याला एक टीप घ्यायची. हे असे बंद तयार करायचे आहेत. 1/2 इंच अलीकडून टीप मारून घ्यायची आहे हे असे. आता हे बंद आपण पलटून घेऊ आपण सुईच्या, किंवा आपण ज्यांनी नेहमी बदलतो असे बंद पलटून घ्यायचे. बंद भाग जिकडून केला होता तिकडून टाकायची सुई आणि इकडून काढायची आणि हे असं ओढून घेतलं की हा आपला तयार झाला बंद. तर हे आपले 2 बंद तयार झालेत. हे आता आपल्याला बरोबर या 2 पॉइंटला लावायचे, शिवून घ्यायचे. बंद लावून घेतले आपण. त्याला हे आपण असे लटकन लावणार आहोत. तर हा आपला मटका गळा तयार झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही बघा. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझं सो सिंपल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आवडला आणि यावर काही तुम्हाला काही कमेंट द्यायच्या असतील किंवा यात काही आणखीन सुधारणा करावीशी वाटली तर मला नक्की सांगा. धन्यवाद.